इयोब अध्याय 10। माझ्या आत्म्याला जीविताचा कंटाळा आला आहे। मी आपले गारहाणे एकसारखे चालू ठेवीन। माझ्या जीवाला क्लेश होत आहे म्हणून मी बोलेन। मी देवाला म्हणेन, मला दोषी लेखू नको। तू माझशी विरोध का करीतोस हे मला सांग। तू मला छळीतोस। आपल्या हातच्या घडलेल्या वस्तूस तुच्छ लेखून दुष्टांच्या मसलतीला प्रसन्न होतोस। हे तुला उचित वाटते काय? तुला चर्मचक्षु आहेत काय? तुझी दृष्टी मर्त्य मानवाच्या सारखी आहे काय? तुझे दिवस मर्त्य मानवाच्या सारखे, तुझी वर्षे मनुष्याच्या सारखी आहेत, म्हणून तू माझा अधर्म शोधितोस व माझे पाप हुडकितोस काय? तुला तर ठाऊक आहेच की मी दुष्ट नाही, तुझ्या हातून सोडविणारा कोणी नाही। तुझ्या हातांनी मला घडिले आहे, त्यांनी सर्वतोपरी मला बनविले आहे, तरी तू माझा नाश करीत आहेस। तू मला मातीच्या घड्याप्रमाणे घडिले आहे, हे मनात आण, तर पुन्हा मला मातीस मिळवू पाहतोस काय? तू मला दुधासारखे ओतून दह्यासारखे विरजविले नाही काय? त्वचा व मांस यांचे पांघरून तू मला घातले, अस्थी व स्नायू जोडून मला बनविले। तू मला जीवन दिले व मजवर प्रसाद केला। तुझ्या निगेने माझा प्राण सुरक्षित राहिला, तरी तू आपला हा उद्देश मनात लपवून ठेविला। तुझ्या मनात काय होते ते आता मला समजले। मी पाप केले तर ते ध्यानात ठेवून माझ्या अधर्माची तू मला माफी करणार नाहीस। मी दुष्ट झालो तर मला हाय हाय करावी लागेल। मी धार्मिक झालो तरी लज्जेने व्याप्त होऊन व माझी विपत्ती पाहून मी आपले डोके वर करणार नाही। माझे डोके वर झाले की तू सिंहासारखा माझ्या पाठीस लागणार। तुझ्या अद्भुत शक्तीचा मजवर पुन्हा पुन्हा प्रयोग करणार। तू मजविरुद्ध आपले नवे नवे साक्षीदार आणणार। तू मजवरचा आपला क्रोध वृद्धिंगत करणार। तू मजवर सैन्यामागून सैन्य पाठविणार। तू मला मातेच्या उदरातून का बाहेर आणले? बाहेर आणले नसते तर मी प्राणास अंतरलो असतो, कोणाच्या दृष्टीस मी पडलो नसतो। मी जन्मास येऊन न आल्यासारखा झालो असतो, मी गर्भावस्थेतूनच कबरेत गेलो असतो। माझे दिवस थोडे नव्हते काय? तर मला सोड, मजवरची आपली दृष्टी काढ, म्हणजे माझ्या मनाला थोडे चैन पडेल। मग जेथून परत येणे नाही अशा अंधाराच्या मृत्यूच्या प्रदेशात मी जाईन, जेथे काळोख निबिड अंधकार आहे, अशा मृत्यूछायेच्या अस्ताव्यस्त प्रदेशात मी जाईन। तेथला प्रकाश अंधकारच होय।